गिरोली शहरातील नगरसेवक नगराध्यक्ष पद विराजमान झालेले आहे. त्या सर्वांचं या ठिकाणी इथला एक पत्रकार म्हणून सहर्ष स्वागत करतो आणि अनेक वर्षानंतर या ठिकाणी आल्याबद्दल आणि लोकांची सेवा काम करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे. आणि कसं आहे सर, तुम्ही आता सर्वांनीच बोललात, सरांनी तर खुर्चीलाच हे केलेलं आहे किंवा मी लोकांचे कामं करणार नाही, त्यासाठी आपण जे त्याग करत आहात खुर्चीचा, त्याबद्दल तुमचं म्हणजे शब्दामध्ये जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच होईल. आता कसं आहे, आता या माध्यमातून अशी एक मला असं सांगायचं आहे की संतोषदादा कुलकर्णी असो की मैत्रीताई असो, हे गेल्या 3 टर्मपासून त्यांनी या ठिकाणी गिरोलीचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे त्यांना ज्या ठिकाणी रस्ते असो की नाले असो, इथलं तुटलेला भाग सुद्धा त्यांना माहीत आहे असं आम्हाला माहीत आहे. कारण आता समजा नवीन माणूस आला असता तर त्यांना कदाचित थोडा काळ गल्लीमध्ये वार्डामध्ये फिरून बघावं लागलं असतं. मात्र तुम्हाला ऑलरेडी सर्वच गिरोली शहरातल्या गल्लीबोळातल्या कोणाच्या घरावर पत्र आहेत का कोणाच्या घरावर स्लॅब आहे इथपर्यंत तुम्हाला आलेलं आहे मेजरमेंट. त्याच्यामुळं तुम्ही नक्की गिरोली शहराच्या जे काही आश्वासनं दिलेले आहेत, लोकांना तुम्ही वचनपूर्ती दिलेली आहे, त्या वचनाला तुम्ही अनुसरून या 5 वर्षामध्ये कामं कराल अशी अपेक्षा बाळगतो. आणि या ठिकाणी कसं आहे, आता हार जीत होत असते. माऊली पटाय साहेबांनी आता थोडाफार त्यांना म्हणजे हे झाले होते, परंतु तेवढं काही भावनिक व्हायचं प्रश्न नाही, कारण हा निवडणुकीचा काळ होता. कारण निवडणूक म्हणजे हार जीत हा कुस्तीचा खेळ आहे. त्यामुळं असं कोणी गैरसमज किंवा मनामध्ये कुठला बी पराजयाचा हे बाळगू नये. कारण दादा संतोषदादा कुलकर्णी आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत जर तुम्ही कुठल्या तरी माध्यमातून जरी सोबत राहिलात तर त्यांना विकासाला एक अजून प्रेरणा मिळेल. आणि मराठवाडा जनहित पार्टी ही बिरोली शहराची एक आपली ओळख बनलेली आहे असं मला म्हणायला पाहिजे. कारण बिरोली शहरामध्ये काही नाही असं आपल्याला वाटत होतं, मात्र बिरोली शहरामध्ये मराठवाडा जनहित पार्टी आहे आणि ही जनहित पार्टी आज मराठवाड्याचं नेतृत्व करायला निघाली. कारण पहिल्यांदाच कमर्शियल चिन्हावर निवडणूक लढवत असताना 2 नगरपालिकेवर एकाच वेळेस, आणि ह्या मराठवाडा जनहित पार्टीचे संस्थापक अध्यक्ष सुद्धा आपलेच नगराध्यक्ष आहेत अशी माहिती मला मिळालेली आहे. आता ते सचिव म्हणत होते जे आपले नगराध्यक्ष साहेब आहेत. आणि त्यामुळं येत्या काळामध्ये जितक्या बी काही निवडणुका होतील राज्यामध्ये देशामध्ये, त्यामध्ये मराठवाडा जनहित पार्टी प्रमुख भूमिका बजावेल. आणि या ठिकाणी आज नांदेड महानगरपालिका सुद्धा आहे, त्या ठिकाणी सुद्धा 25 जागा लढणार आहे अशी माहिती मला मिळालेली आहे. मात्र आज बिरोली शहराचा विकास करत असताना सुद्धा संतोषदादा कुलकर्णी मराठवाडा जनहित पार्टी हा जे त्यांनी जन्म घातलेलं जे बाळ आहे त्या बाळाला सुद्धा त्यांना वाढावं लागणार आहे. कारण मला नक्की विश्वास आहे की एवढ्या तरुण वयामध्ये एखादं पक्ष काढणं आणि त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नावारूपाला आणणं आणि एवढा विजय मिळवणं हे तेवढं साधी गोष्ट नाही. मात्र नक्की आपण मराठवाडा जनहित पार्टी जरी नाव ठेवलेलं असाल तरी उद्याच्या राजकारणामध्ये मराठवाडा जनहित पार्टी हा महाराष्ट्राचा केंद्रबिंदू ठरेल. आणि या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हा मराठवाडा जनहित पार्टी एक महत्त्वाचा शिल्लेदार म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुंबईमध्ये नाव कमवेल अशी मला आशा आहे. कारण तुम्ही एवढं या ग्राउंड लेवलवरून एवढं काम करत आहात तर बाकीच्या गोष्टी तर कालांतराने होणारच आहेत. आणि त्याच्यामध्ये तुमचं वय आहे, अनुभव आहे आणि भरपूर इलेक्शनामध्ये तुम्हाला अजून अनुभव मिळणार आहे. त्यामुळं या सर्वांनाच मराठवाडा जनहित पार्टीच्या जन्म घातल्याबद्दल संतोषदादा कुलकर्णीला शुभेच्छा. आणि दुसरी गोष्ट, त्यांना नगराध्यक्षपदी 4थ्यांदा निवडणूक आले त्याबद्दल सुद्धा शुभेच्छा. आणि सर्व नवनिर्वाचित मराठवाडा जनहित पार्टी असो, काँग्रेस पक्ष आणि जेवढे काही नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी मी माझं 2 शब्द थांबवतो. आलेले तुम्हा आम्हा सर्वांचे आवडते लोकप्रिय नेते, मराठवाडा जनहित पार्टीचे महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी सन्माननीय संतोष लक्ष्मीकांतराव कुलकर्णी साहेब, त्याचबरोबर माजी नगराध्यक्षा सौ मैथिली संतोष कुलकर्णी मॅडम, त्याचबरोबर नवनिर्वाचित या ठिकाणी मराठवाडा जनहित पार्टीचे गटनेते तथा माजी नगराध्यक्ष नागनाथरावजी तुमोड साहेब, त्याचबरोबर यशवंतरावजी घाटे माजी उपाध्यक्ष, त्याचबरोबर माझे प्रिय मित्र अनुपजी अंकुशकर माजी उपनगराध्यक्ष, त्याचबरोबर या ठिकाणी सन्माननीय सर्व नवनिर्वाचित सन्माननीय सदस्य, त्याचबरोबर सर्व सन्माननीय नगरसेवक ज्यांचं मुख्याधिकारी आदरणीय माजी मित्र नायब तहसीलदार तथा मुख्याधिकारी यांच्या शुभहस्ते ज्या उद्देशानं बिरोलीच्या विकासासाठी
गावातील सर्व मतदारांनी भरघोस मताने निवडून दिले, असे त्या सर्वांची सेवेसाठी आपण इथे ज्यांनी आज छानपैकी मुख्याधिकारी आणि त्यांच्या टीमनं सर्व सन्माननीय सदस्यांचं स्वागत केलं, त्याबद्दल मी सरांचे इथे आभार मानतो. आज ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये मराठवाडा जनहित पार्टी ज्या उद्देशानं आज खेळीमेळीच्या वातावरणात सर्व पक्षीय सर्व लोकांनी अत्यंत छानपैकी निवडणुका लढवल्या आणि जनतेनेही त्या पद्धतीनंच अत्यंत समंजसपणानं कुठलंही वाद न घालू घालता, कुठलाही प्रकार न अनुचित प्रकार न होऊ देता अत्यंत छान पद्धतीने ज्या 2017 ते 21 पर्यंत मैथिलीताई यांच्या नेतृत्वाखाली ज्या बिलोलीच्या खुंटलेल्या ज्या विकास आहेत त्या विकासाला आमच्या विजनप्रमाणे ज्या गोष्टी आम्हाला होता होईल ते करण्याचा काटोकाट प्रयत्न आम्ही केलेला आहे. त्याचबरोबर ज्या काही गोष्टी राहून गेल्या त्या 5 वर्षाच्या काळात येणाऱ्या काळामध्ये जे विजन आहे त्या विजनच्या इच्छापूर्ती संतोष कुलकर्णी मराठवाडा जनहित पार्टीचे जनरल सचिव तथा आत्ता नगराध्यक्ष यांनी जो उद्देश ठेवलेला आहे तो उद्देशाला अनुसरून बिलोलीमध्ये चांगला मॅसेज जावा. आम्ही सर्वांनी सर्व नगर हट्ट असा होता की मी जनहित पार्टी आहे, त्या पार्टीच्या शब्दातच जनहित आहे. हे जनहिताचं जे काही मी गावांना आश्वासनं दिलेली आहेत त्या आश्वासनापैकी किमान पाणी पुरवठ्याचा जो काही मोठा समस्या आहे, आज गावामध्ये बोर आहेत परंतु नळाची व्यवस्था नाहीये, ती सर्वात मेजर महत्व आहे. त्या बाबीला मंजूर केल्याशिवाय मी त्या खुर्चीचा सन्मान स्वीकारणार नाही, असा त्यांचा जो उद्देश आहे आणि त्यांचा जो हट्ट आहे अत्यंत प्रांजळ आहे. त्यांना खुर्चीचं मोह नाही, सन्मानाचं सत्काराचं पण मोह नाही. त्यांना फक्त कामाची जे धाडसपणा त्यांनी दाखवलेली आहे आणि बिलोलीकरांनी त्यांच्यावर एवढा मोठ्या प्रमाणात विश्वास दिला, भरघोस मताने निवडून दिलं. काही लोकांचं मायनस प्लस होऊन जातं परंतु त्याला काही महत्व नाही, कारण का लोकांच्या मनामध्ये जोपर्यंत आपण पोहोचणार नाही तोपर्यंत अजूनही यापुढे बिलोलीकरांनी जनतेनं मतदारांनी ज्या विश्वास ठेवून साहेबांवर आणि सर्व महिला नगरसेवकांवर विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला आपण तडा न जाऊ देता आपण सर्वजण ज्या उद्देशानं या नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये आपण नगरपालिकेने स्वागत केलेलं आहे त्याची इच्छापूर्ती आपण कराल अशी अपेक्षा करतो. आणि मी अध्यक्षांना एक विनंती करतो, ज्या काही पक्षाचे लोक निवडून आलेले आहेत, बिलोलीकरांनी निवडून दिली त्या लोकांना सुद्धा आपण घेऊन चालावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्च एकदा सर्वांचं मी आभार मानतो आणि परत येणाऱ्या काळाला 5 वर्षासाठी आपण छानपैकी काम कराल अशी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. थँक्यू.